भरपाई द्यावी, तसेच रोख रक्कम किंवा पर्यायी जमीन मिळावी. पुनर्वसन करताना हे गावापासून कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावर असायला हवे. गावातील सुरक्षित भवितव्यासाठी खान हे किती अंतरावरचे जास्त लगेच. मी त्या दिवशी बोललो होतो सर, माझ्या प्रश्नाचे उत्तर एक नाही देणार. बोललो होतो मी, माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळणार. आजचं काय करायचं, आज जे उपस्थित करायचे आहेत ना, केलेले उपस्थित आहेत ना मुद्दे, जे पर्यावरणाच्या अनुषंगानं आहेत, सुनावणीच्या अनुषंगानं आहेत, त्याची उत्तरं त्यांची देणे जबाबदारी कंपनीची आहे. जे इथं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवलेले आहेत ते उर्वरित उत्तर देण्यासाठी सक्षम यंत्रणा इथं नाही आहे. त्याच्यासाठी हे सोल्युशन व्हायच नाही आहे. तिने वारंवार सांगतो तुम्हाला तेच मुद्दे रिपीट करतात. सर बोलले भूतकाळातले उत्तर इथं मिळणार नाही. आजही दिवस गेला म्हणजे हा पण उद्याला भूतकाळ होऊन जाणार. याचे उत्तर मला उद्याही मिळणार नाही. प्रेझेंट मध्ये आपण प्रेझेंट आपलं चांगलं व्हावं, आपलं फ्युचर चांगलं व्हावं म्हणून आपण हे प्रश्न विचारतो. ठीक आहे, आणि आपले उत्तर ठीक आहे. पर्यावरणासंबंधित आपण हे कन्सर्न आणले. ठीक आहे, मग हे बाकीचे प्रश्न गावकऱ्यांनी मागण्या केल्या कशाला केला ऐकून ऐकत नाही ना सर. पर्यावरणाचे आतापर्यंत कंपनीचं प्रदूषण होतं, आपल्या गावापर्यंत सुद्धा येतं. मोगडा, निमसडा, बेलगाव, कोंडाळा, बाकीच्या कंपनीतून प्रदूषण येऊन राहिलं. त्या प्रदूषणावर गावकऱ्यांनी मला सांगा आजपर्यंत काहीतरी कारवाई केली का प्रशासनाने? मग त्याचं उत्तर द्या. ठीक आहे, प्रशासनाच्या पर्यावरणाबद्दलच बोला, पर्यावरणाबद्दल बोलू, बाकीचे नाही बोलू, ते नाही बोलू. त्याच्याविषयी आपण तुम्ही कोणती कारवाई केली कंपनीवर आजपर्यंत? ते नायगाव कंपनीचं गाव आहे, तिथं बसलेलं, तिथं प्रदूषण धूळ खात व्यक्ती खातायचं. समजून घे मी काय सांगतो. हे श्री कंपनी जी आहे, कोंडाळा चोपडी ब्लॉक आहे, भविष्यात होणारा याच्या पर्यावरणाच्या अनुषंगाने बाकीच्या कंपनीचा विषय असेल, तक्रार असेल तर तुम्ही लेखी द्या. हे आरओ आहे की संबंधित विभागाचे, त्याच्यावर काय कारवाई झाली हे तुम्हाला त्याची लेखी उत्तरं देतील. त्या एक समजून पर्यावरणाशिवाय बाकी उत्तर मिळणार नाही. ठीक आहे, मतदान ज्याला म्हणून त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावं हे आपली नम्र विनंती आपणास. ठीक आहे. आता आपण म्हणण्याप्रमाणे आपले सगळे प्रश्न जे आहेत ते गृहीत करू की